जा ना आता. हॅलो येऊन जा, बघू ना काय. हा मावशी काय आलं? हे जरा पत्र वाच जरा बघू. पत्र? हा मोहन म्हात्रे. हा हा वाच. मोहन नाही काय, हा मोहन म्हात्रे यांस असं आहे. हा मोहन म्हात्रे तुम्हाला पत्र लिहिण्यास कारण की तुमचे चुलत मावस काका यांचे काही दिवसांपूर्वीच आकस्मिक निधन झाले. त्यांना अपत्य नसल्यामुळे त्यांच्या नंतर त्यांच्या 2 एकर जमिनीचे एकुलते एक वारस तुम्हीच आहात अशी माहिती समोर आलेली आहे. आयुष्यपते मावशी मोहन नशीब काढलंय नशीब. आयुष्यपत मला तर विश्वासात बसत झाला. हे बघ कसलं भारी आहे. पहिला काय रे काय झालं? अरे हे बघ ना, हे बघ पत्र आलंय यार. मला सांग ना काय झालंय. अहो मावशी आपला मोन्या आहे ना, त्याच्या गावचा कुणीतरी लांबचा काका आहे. त्याची एक जमीन आहे आणि मोन्या त्याचा एकुलता एक वारसदार आहे. म्हणून त्या काकानं त्याची सगळी जमीन आपल्या मोन्याच्या नावावर केली. सगळी? हा सगळी जमीन. जमीन केवढी आहे? 2 एकर आहे मावशी. 2. हो मावशी 2 एकर म्हणजे जवळजवळ 20 लाख रुपये झाले. आपला मोन्या लक्षात होणार आहे. म्हणजे आता मोहन काका स्कूटरवर ड्रायव्हर ठेवणार. अरे म्हण्या एवढे पैसे मिळाल्यावर मोने स्कूटरवर कशाला जाईल? स्वतःची कार घेईल ना, कार. हे पिंडो का नव्हे, तो कशाला जाईल बुटीकला? स्वतःच बुटीक टाकल ना. काय झालं काय? शोभे आपला मोन्या 20 लाखाचा मालक होणार आहे. काय काहीतरी काय बडबडते. हे बघ हे बघ. वाच वाच. दर दर. आमच्या यांना जमीन मिळाली आहे. अगं हो. अरे त्या जमिनीची किंमत 20 लाख रुपये. म्हणजे आम्ही श्रीमंत होणार. खरंच ग बाई, माझा जावई ना अगदी सोन्यासारखा आहे. माझ्या लेकीनं शेवटी नशीब काढलं ग बाई. आपल्याला त्याला बिझनेस साठी तयार करायचं. समजलं ना? हा हा. आला आला आला. ए मोहन थांब थांब थांब. अरे मी लावतो तुझी स्कूटर स्टँडवर. अरे तू कशाला लावतो? मी लावतो. अरे मी असताना तू कामं करणार का? अरे पण तू मी कशाला करतो, थांब. त्रास घेतोस कशाला? अरे मी असताना तू अशी कामं करणार? अरे पण काय हरकत आहे, मी लावतो ना. अरे मित्राची कामं करण्यात कसला आला त्रास? तू माझा बालपणीचा मित्र आहे ना, तुझ्यासाठी मी काही करू शकतो. मी लावतो तू काय? अरे मी लावतो ना. थँक्यू. हे काका काका गार पाणी दे. एवढा वेळ कुठे राहिलेलास? बर्फ टाकत होतो ना त्याच्यात. थँक्यू. काका ही बॅग. पण नुसतं थँक्यू नाही, आपण बिझनेस पार्टनर होणार आहोत. आपण नवीन बिझनेस सुरू करणार आहोत आता. बर तू जा जा. ये हॅलो. या की. एकदम हळू. मोन्या अभिनंदन. पार्टी पाहिजे मोन्या. पार्टी हो. काँग्रेस भाऊजी. दादा आता तुम्ही मोठे झालात तरी मला विसरू नका. काका आम्ही मी जातो. आलात का? या या या. हे द्या. राहू दे मी या माझ्याकडे. मला द्या. हे घे. आऊ. ते बसा बसा. मी आले. हा? आऊ. आले. आऊ. मला बसा. बसतो मी पण काय
चाललंय काय बस आहे घ्या पाणी काय झालंय काय काय मालक आत्ताच कामावर आले आणि आजपासून तुमचं कोणतं बी काम करणार नाही. तुम्ही गेलात तरी चालेल. नाही भानू, आम्ही मोहनला काम सांगायला नाही आलोय, आम्ही मोहनला आमंत्रण द्यायला आलोय. आमंत्रण कसलं? दादा, आज रात्री तुम्ही आमच्याकडे जेवायला यायचं. जेवायला? नाही मोहन, आज रात्री तू आमच्याकडे जेवायला येतोस. ए मदने, तू कोण ठरवणार आहे? बस ना. ए रावल्या, तू उद्या तुझ्याकडे आज आमच्याकडे. हा पहिल्यांदा आमंत्रण आम्ही दिलं. अगं म्हणून काय झालं? थांब, भाऊजीनाच विचारू. भाऊजी, तुम्ही आमच्याकडे येणार ना आज जेवायला? दादा तुम्हीच सांगा, कोणाच्या घरी येणार जेवायला? कुणाकडेही येणार नाही. आज माझे जावई बापू पहिल्यांदा माझ्याकडेच जेवायला येणार. ओके नाही जावई बापू? मोहन, मग निदान उद्या आमच्याकडे 4 वाजतासाठी तरी ये. मग दुपारी आमच्याकडे जेवायला ये. हा अरे काय चाललंय तुमचा गोंधळ? हा आत्ताच कामावर आलेत ना, उगाच त्रास देऊ नका आमच्या यांना. चला ते आमंत्रणाचं नंतर बघू. चल, निघा. हा ते सगळं नंतर. हा चला निघा निघा निघा. त्रास देऊ नका आमच्या यांना. निघा. हा. अहो तुम्ही उभे कशाला? तुम्ही बसा बसा. हा शोभा मला कळेल का काय चाललंय सगळं ते? अहो आता आपलं नशीब फळफळणार आहे. उद्याच्या उद्या आपल्याला गावी निघायला हवं. हे बघ बॅगा सुद्धा भरून ठेवल्या. शुभे, मी पण माझी बॅग भरून ठेवले. मी पण येणार तुमच्या बरोबर. जावे बापू, आता 4 दिवस ना रजाच टाका. आई आता रजा नाही टाकायची, नोकरी सोडून द्यायची. आपल्याला नको अशी नोकरी. आता की नाही आपण स्वतःच बुटीक काढायचं. हा अगं बाई, म्हणजे आपलं आता सगळं आयुष्य बदलून जाणार का शुभे? शोभा हे सगळं काय चाललंय शोभा? अहो ताई, मालकांना सांगा तरी काय झालंय ते. अरे हा, आनंदाच्या भरात विसरूनच गेले मी. अहो तुमच्यामुळे की नाही माझी सगळी स्वप्न पूर्ण होणार आहेत. ते वाचा. अहो तुम्ही की नाही लाखोंच्या संपत्तीचे मालक होणार आहात. पण जमीन मिळाली ना ती लगेच विकून टाकूया, म्हणजे भरपूर पैसे मिळतील. नवीन फ्लॅट घेऊया, 40-50 माझ्यासाठी साड्या, आणि नवीन काय काय घ्यायचंय. तुला काय वाटतं? मला वाटतं शोभा ती जमीन आपण गावाला दान करून टाकावी शाळा बांधण्यासाठी. काय डोक्यावर पडलंस का तू? काही काय बोलतोय? शोभा तुला माहितीये ना त्या गावात शाळा नाहीये आणि मुलांचे शिक्षणाअभावी खूप हाल होते आणि गावात अशी जमीन पण नाहीये की जिथे शाळा बांधता येईल. प्रत्येक कुटुंबाकडे 1 एकर 2 एकर जमीन आहे. ते बिचारे कसा बसा ती जमीन नांगरून उदरनिर्वाह करतात. शाळा कुठून बांधणार? मला वाटतं आपण ती जमीन गावाला दान करूया. शोभा आपलं शिक्षण धड झालं नाही म्हणून आपली जी अवस्था आहे त्या मुलांचं तरी भलं होईल. मोन्या, तुझ्या दानशूरपणामुळेच ना आपल्याला रडत कडत जगावं लागतंय. माहितीये ना तुला, मला कुठली हाऊस मौस करता आली नाही. आणि आता लक्ष्मी दारात आलीये तर तुला हे भिकारडे धंदे सुचतायत. शोभा ऐक मला काही ऐकायचं नाहीये. तुला हा दानशूरपणा दाखवून मोठेपणा मिळवायचा असेल, पण मला महत्वाचा आहे त्यातून मिळणारा पैसा. मला तो पैसा हवाय. पण शोभा, पण नाही आणि बीड नाही. मी जमीन विकणार म्हणजे विकणार. हवं तर गावाने ती जमीन शाळेसाठी आपल्याकडनं विकत घ्यावी, पण मी जमीन दान करणार नाही. पण माझं ऐकून तर बस, मला आता याच्यावर वाद नकोय. माझं ठरलंय म्हणजे ठरलंय. अगं शोभा, शोभा चहा.
शोभा चहा. नकोय मला. शोभा मी जमीन दान कर. बानू, ते बाहेर वाळत घातलेले कपडे काढ. हा. बोला. शोभा मी जमीन दान करतोय ते तुला आवडलं नाहीये ना? नवऱ्याच्या खिशात दमडी नसताना दान धर्म करायला निघालाय. कुठल्या बायकोला आवडेल? मग तुला जर का नको असेल तर मी जमीन नाही दान करणार. नाही नाही, माझा काय संबंध? जमीन तुझ्या नावावर आहे. नाही नाही शोभा. त्याचा मालकी हक्क तुझ्याकडे आहे. तुला काय करायचं ते कर. पण तुला नको असेल तर मी नाही दान करणार शोभा. नाहीतर आयुष्यभर मी तुझ्यावर अन्याय केला अशी खंत मला वाटत राहील. ताई, कपडे आणले. ठीक आहे, बाकीची कामं आवरून घे. मी जरा आईकडे जाऊन येते. डोकं शांत झालं ना तर परत येईल, नाही तर नाही. शोभा शो जमीन विक के जमीन विक माझ्या नावावर आहे. असू दे ना त्याच्या नावावर, पण त्याला जमीन विकायला लाव. अगं ती जमीन विकल्यानंतर तुला केवढा पैसा मिळणार आहे माहितीये का? हे बघ शोभे, ही जमीन त्याला विकायला भाग पाड तू. हा, अगं भरल्या पोटी समाजसेवा वगैरे ठीक आहे ग. आई माझं ऐकणार आहे का तो? का नाही ऐकणार? तू माझी मुलगी आहेस. हा, अशा हार नाही मानायचेस. तर आपलं नशीब फाटले, दुसऱ्याच्या नशिबाला ठिगळ लावण्यात कसला आलाय मोठेपणा? मला तर काहीच कळत नाहीये. बघ ऐक ऐक ऐक, तू शांतपणे विचार कर, कळलं ना? आणि काही करून त्याला ती जमीन विकायला भागच पाड. शोभे शोभे, एक्सक्यूज मी. काय ग? मोहन मात्र इथेच राहतात का? हो 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 हो. तुम्ही तुम्ही कोण? मी वकील. नाही नाही, ते कळलं. मोहन मात्रेंकडे काय काम आहे? त्यांच्या काकांचं मृत्यूपत्र घेऊन यायचं, वाचन करायचं. ते आहेत का? त्यांना भेटू शकते मी? हा हा हो, या ना, या 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 या. चल. अहो अहो, हे बघा कोण आलेत. या या या. तुम्ही बघता काय, वकील आहेत वकील. तुमच्या काकांच्या मृत्यूपत्राचं वाचन करायला आल्यात. हो, बसा ना, बसा बसा बसा. ये. या, बसा बसा. ये रे, बस ये. तुम्ही काय घेणार? चहा कॉफी? नाही, मला काही नाही. मग वाचा ना, वाचा वाचा. हा, मला मृत्यूपत्राचं वाचन करण्याआधी 2 साक्षीदार लागतील. आहे ना, मी आणि माझी आई. हा, 2 झाले ना. हा. नाही, नातेवाईक नाही चांगला. कोणीतरी त्रयस्थ व्यक्ती लागेल. हे, तुमचं काय आहे? तुम्ही साक्षीदार म्हणून आलात तरी चालेल. हा, या या, आत या, या या. हे आमच्या चाळीतले, म्हणजे घरातल्या सारखेच आहेत. दोन पेक्षा जास्त साक्षीदार झाले नाही का? आता सुरू करा.
मी मृत्यूपत्राचं वाचन सुरू करते. मी गणपत सुधाकर म्हात्रे, वय वर्ष 75, राहणार वेतोशी रत्नागिरी, पूर्ण शुद्धीची इच्छा व्यक्त करतो. माझ्या निधनानंतर ही जमीन माझा एकुलता एक पुतण्या मोहन मधुसूदन म्हात्रे, राहणार मुंबई, या वारसदाराच्या नावे केली जावी. पुढे आहे पण सदर जमीन ही माझ्या वारसाला कोणत्याही परिस्थितीत विकता येणार नाही. एकतर त्यांनी ही जमीन स्वतः कसावी किंवा त्या जमिनीचा विनियोग समाज कल्याणासाठी करावा. जर ही अट मान्य असेल तरच माझी जमीन वारसदाराच्या नावे केली जावी. अन्यथा माझी सगळी जमीन शासनाच्या स्वाधीन करावी. आता काय तो योग्य निर्णय घ्या आणि गावाच्या तलाठी ऑफिस मध्ये कळवा. येते. आता काय जमीन काय विकता येणार नाही? मग शोभा वहिनी शेती करणार की काय? त्यांच्याकडे ऑप्शन आहे का आता दुसरा काही? मालक, वकीलबाई आल्या होत्या असं कळलं? हो. पण मोहन आता काही करून ती जमीन विकू शकणार नाही असं म्हणाले त्या. हे सगळं ना या मास्टरड्यामुळेच झाले. हे त्याच्या मनातच नव्हतं ना. नाही आई, आपलं नशीब वाईट आहे. आता काय करायचं शोभे? अगं जमीन विकता येणार नाही पण कसायची, म्हणजे आपल्याला गावाला जावं लागणार की नाही? म्हणजे चाळ सोडून गावी राहायचं. मला आणि आमच्या यांना तर अजिबात जमणार नाही बाबा मुंबई सोडून. आणि गावी जाऊन करणार काय? आम्हाला कुठे येतं शेती करता? आणि ते भाकरीचं टोपलं डोक्यावरनं घेऊन बांधावरनं चालत जायचं, बापरे मला नाही जमणार. त्यापेक्षा तुम्हाला जमीन दान करायची आहे ना, मग करा. हे जास्त चांगलं आहे. हा, खरंच खरंच. ताई, तुम्ही बी अशाच हसत राहा. तुम्ही हसल्या ना तर घर बी हसत राहील. बरोबर, भानू बरोबर बोलते. सगळ्यांनी हसलं पाहिजे.